संत मीराबाई यांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे. संत मीराबाई यांच्या घरी एक मोलकरीण कामाला होती. त्या मोलकरीणचा मुलगा त्यांच्या घरी एक दिवस आला आणि त्याने संत मीराबाई यांना बघितलं. संत मीराबाई या दिसायला खूप सुंदर होत्या. संत मीराबाईला बघता क्षणीच तो मुलगा संत मीराबाईच्या प्रेमात पडला. तो घरी गेल्यानंतर त्याच्या आईला म्हणू लागला, मी लग्न करेल तर मीराबाईंशी, नाहीतर करणार नाही. तेव्हा त्याची आई त्याला म्हटली, अरे बाळ, आपलं घर हे त्यांच्यामुळे चालतं आणि तू हे काय बोलत आहे. तो म्हणाला, ते काही नाही, मी लग्न करेल तर फक्त मीराबाईंशी. आणि त्याने असं बोलून अन्न पाण्याचा त्याग केला. या सर्व गोष्टीमुळे त्याच्या आईवर याचा परिणाम झाला आणि त्या अस्वस्थ दिसू लागल्या. एक दिवस त्या आल्या आणि मीराबाईंनी बघितलं की त्या अस्वस्थ दिसत आहे. तेव्हा मीराबाईंनी त्यांना विचारलं, तुम्हाला काय झाले आहे, तुम्ही अस्वस्थ का दिसत आहात. तेव्हा त्या रडायला लागल्या आणि म्हणाल्या की माझा मुलगा खूळ घेऊन बसलाय की लग्न करेल तर मीराबाईंशी, नाहीतर करणार नाही, आणि त्याने अन्नपाण्याचा त्याग केला आहे. तेव्हा मीराबाई म्हणाली, एवढीच गोष्ट आहे ना, मी त्याच्याशी लग्न करायला तयार आहे, त्याला माझ्याकडे घेऊन या. ही गोष्ट जेव्हा त्या बाईने आपल्या मुलाला सांगितली तेव्हा तो आनंदाने भारावून गेला आणि दुसऱ्या दिवशी मीराबाईंकडे आला. तेव्हा मीराबाई म्हणाली, तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना, मी लग्न करण्यासाठी तयार आहे, पण पुढचे 7 दिवस पुढे असलेल्या पिंपळाला तू अखंड फेऱ्या मारत रामकृष्ण नामाचा जप करायचा. आणि त्या मुलाने ही अट मान्य केली आणि तो सलग 7 दिवस रामकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव असं म्हणत जप करत होता. 7 दिवस पूर्ण झाले. मीराबाई वरमाला घेऊन पुढे उभ्या होत्या. तेव्हा तो मुलगा रडू लागला आणि त्याने मीराबाईंना लोटांगण घातलं आणि म्हणाल्या, खरं प्रेम, खरी सात्विकता, खरी एकनिष्ठता काय असते हे तुम्ही मला शिकवलं. आजपासून तुम्ही माझ्या गुरु झालात. हा संतांचा अधिकार असतो. संत मीराबाईंचा अधिकार फार मोठा होता. देवासाठी घेऊन या जोग अवघा भोग त्यजेल्या अशा संत मीराबाई होत्या.